अधिक मासाच्या पवित्र पर्वात तीर्थक्षेत्र मसुचीवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा तिसऱ्या दिवशीही अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू आहे। पहाटेपासूनच वारकरी भक्तांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चा अखंड गजर करत पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे। टाळ मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। दिंडीतील वारकरी चातुर्मास कीर्तन, भजन आणि नामस्मरण करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनात बाळगून मार्गक्रमण करत आहेत। मार्गातील विविध ठिकाणी विसावा घेत एकमेकांना सहकार्य करत आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत ही पायी वारी पुढे सरकत आहे। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, भक्ती आणि समर्पण पाहून सर्वत्र आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे। अधिक मासातील या पवित्र वारीमुळे भक्तांमध्ये नवचैतन्य संचारले असून ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनात ठेवून हजारो पावले। तिसरा दिवस आहे। आपण दिंडेकरी बाप्पा हरी महाराज यांना भेटूया। त्यांनी कालच्या मुक्कामामध्ये कीर्तन केलेलं होतं, तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे। रामकृष्ण हा अधिक मास आणि अधिक मासाच्या निमित्त मसुचीवाडी तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र पंढरपूर पुरुषोत्तम मास दिंडी पायी सोहळा हा ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला आहे। त्याचं निमित्त असं आहे की अधिक मासामध्ये आपण जे काही कर्म करतो ते अधिकच अधिक फलम होत असतं। जे काय आपण कर्म करतो ते म्हणजे कोणतं धार्मिक कार्यक्रम, इतर कर्म करायला तर मला अधिकार नाही, कारण का शुभ कर्म करण्यासाठी लग्न विवाह जावं वास्तुशांती, परंतु या महिन्यामध्ये जे तुम्ही धार्मिक काम करशील, नामस्मरण, चिंतन, दान धर्म, तीर्थाटन याचं फल अधिक मिळत असतं। आणि या निमित्तानं त्या गावातून पायी तीर्थ सोहळा केलेला आहे। कारण नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावली, प्रत्येक पावलाला रामकृष्णारी म्हणत ही दिंडी चाललेली आहे आणि प्रत्येक पावलाला यज्ञ केल्यासारखं फल प्राप्ती होत असते। अधिक महिन्याला भगवंताचं स्वतःचं नाव दिलेलं आहे पुरुषोत्तम। या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं। आम्ही मसुचीवाडीपासून पंढरपूरच्या दिशेने चाललोय। अधिक मासाच्या निमित्तानं या दिंडीचं आयोजन आहे। आजचा दिंडीचा तिसरा दिवस आहे। या दिंडीमध्ये आमच्या गावातील अनेक मंडळी, खऱ्या अर्थानं महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी, हे सगळीजण पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या ओढ लागलेली आहे आणि त्या ओढीच्या दिशेने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय। या दिंडीमध्ये अतिशय भक्तिभावानं आणि टाळ मृदंगाच्या जयघोषात, विठुनामाच्या गजरात ही दिंडी आमच्या पंढरपुरात चालल्या। उन्हाचा पावसाचा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ही सगळी मंडळी अतिशय आनंदीनं पंढरपूरच्या दिशेला आम्ही चाललेलो आहे। आता मुक्काम कुठं असणार तुमचं? आज मुक्काम या बलवडी गावात इथं सकाळचा मुक्काम केला आणि आता संध्याकाळचा मुक्काम आमचा खरसुंडी गावात आहे। बरं, नंतर काही सेवा असते नंतर संध्याकाळी खरसुंडीमध्ये त्या तिथे आज मुक्काम, त्या तिथे कीर्तन होणार, कीर्तनशे होणार, त्यानंतर महाप्रसाद होणार। सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं रुचकर असं जेवण त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्या ठिकाणी मुक्काम करून उद्या सकाळी पहाटे 4-4:30 वाजता आम्ही पुन्हा प्रस्थान करतोय। ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। रामकृष्ण। धन्यवाद रामकृष्ण।